नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे, गरिबांना हक्काचे घर मिळालाच पाहिजे। अरे अशा कशा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे अशा कशा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे, अरे गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे, अरे सिद्धेश्वर नागरिकांना घर मिळालाच पाहिजे। त्यांचा घरकुलांचा प्रश्न सिद्धेश्वर नगर वासियांना घरकुल मिळालाच पाहिजे, सिद्धेश्वर नगर वासियांना घरकुल मिळालाच पाहिजे, सिद्धेश्वर नगर वासियांना घरकुल मिळालाच पाहिजे, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असे कसे देत नाही। घेतल्याशिवाय राहत सिद्धेश्वर नगर वासियांना घरकुल, सिद्धेश्वर नगर वासियांना घरकुल, असे कसे देत नाही, असे कसे देत नाही। अरे नाही चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। या दिलं बसता येतं तुमच्या गुरुजी सर आज इथं खाली बसलोय आमच्या आम्हाला नगर परिषदेच्या समोर पदाधिकारी दिल्या सिद्धेश्वर येथील नागरिकांना घरं हवं, सर्व नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न अरे नाही चलेगी, नाही चलेगी, अरे असे कसे देत 3.5 महिने झाले निवडणूक वडगाव नगरपालिकेची मी म्हटलं होतं किंवा या सिद्धेश्वराकडे अनेक वर्षापासून घरांचा प्रश्न प्रलंबित आहे. मावशी थांबा जरा आता. अनेक दिवसापासून मी ह्या गरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी लढतोय. तिथले 20-30 वर्ष झाले ते लोक 30-40 त्यांच्या 2-2 पिढ्या. मी तो एक विषय केला गावामध्ये, सर्व गावामध्ये प्रत्येक मोठ्या जागाला झाला 25 कोटीची योजना मंजूर झाली. प्रत्येक लोकांना आम्ही घराघराबद्दल न्याय मिळून नळ दिले, अरे दिले. पण त्या सिद्धेश्वर नगर, सम्राटनगर त्या लोकांनी काय केलं, त्यांनी काय पाप केलं, पाईपलाईन टाकून दिली. अर्ध्या ठिकाणी पाईपलाईन टाकलेली आहे, त्या लोकांना नळ कनेक्शन करता प्रतीक्षा करावं लागते त्यांना, किंवा नळ कनेक्शन द्या. हे का उपकार करताय का मला सांगा. तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवता येतं का कोणाला? तुम्ही पाण्यापासून कायदाच नाही की पाण्यापासून वंचित ठेवू शकता. आणि अधिकृत जर कनेक्शन असेल ते अधिकृत करून घ्या, रेग्युलाइज करून त्यांची पावती फाडून घ्या, पण त्यांना कनेक्शन द्या. मी जर कनेक्शन नाही दिलं तर यापुढे मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करेल, एवढं मी सांगतो तुम्हाला. करींशी आम्ही चर्चा केली. त्यांच्या काही प्रमुख 3 मागण्या होत्या. एक अतिक्रमित जी वस्ती आहे त्या जागा त्यांच्या नावावर करणे, त्या ठिकाणी रस्ते तयार करणे आणि पाणी पुरवठ्याचे नव्याने नळ कनेक्शन देणे, अशा 3 प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या. त्याच्यापैकी रस्ते करण्याबाबतीमध्ये वर्क ऑर्डर त्या ठिकाणी झालेली आहे आणि लवकरच त्याचं काम आपण सुरू करू. नळ कनेक्शनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अनधिकृत कनेक्शन मोठ्या प्रमाणात असल्याबाबतचं अभियंत्यांनी सांगितलं. त्यांना तिथं कॅम्प घेऊन त्याचं सर्वे करून ते जी काही फी असेल त्याची नगरपालिकेने ठरवलेली ती भरून त्या नळ कनेक्शन देण्याबाबत सूचना त्या ठिकाणी दिल्या गेल्या. आणि राहिला विषय शासकीय जमीन जी आहे अतिक्रमित करण्यात आलेली ती जागा नावावर करण्याबाबत, तर त्याची शासनाने काही नियमावली घालून दिलेली आहे. त्यानुसार त्या जागेचा सर्वे करून त्याचं मोजमाप करून पुढील प्रक्रिया करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या प्रक्रियेला सुरुवात करण्याबाबत देखील सूचना अभियंत्यांना त्या ठिकाणी देण्यात आल्या. सर तुमचं नाव आणि पद? विवेक धांडे, माझं मुख्याधिकारी शेंदुर्णी नगरपंचायत आणि अतिरिक्त कार्यभार वरणगाव नगर परिषद.